जय महाराष्ट्र मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे ते बंगळुरू या नवीन होणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचा एक अपडेट बघणार आहोत। या महामार्गाच्या औद्योगिक क्षेत्रात काही नवीन बोगदे हे प्रस्तावित करण्यात आलेले आहेत। तसेच कागल ते सातारा या 133 किलोमीटर अंतरावरील रस्त्याचे सध्या 6 पदरीकरण सुरू आहे। याविषयी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात, तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आणि आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्रामला लवकर जॉईन व्हा, त्या ठिकाणी असे अपडेट आपण टाकत असतो। त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। मित्रांनो, कागल ते सातारा या 133 किलोमीटर अंतरावरील रस्त्याचे सध्या 6 पदरीकरण सुरू आहे। यामध्ये वारणा नदी ते कागल या 29 किलोमीटर अंतरावरील अनेक ठिकाणी मोठे बोगदे प्रस्तावित आहेत, तर काही ठिकाणी यामध्ये बदल होणार आहेत। मंगरायाची वाडी, मेनन पिस्टन, नागाव फाटा, सांगली फाटा या ठिकाणी 25 मीटरचे तर उजगाव, उजळाईवाडी, कणेरीवाडी या ठिकाणी 20 मीटरचे बोगदे होणार आहेत। तसेच मंगरायची वाडी येथे नवीन लहान औद्योगिक वसाहत विस्तारित होत आहे। तसेच दोन्ही बाजूला शेतकऱ्यांची असलेली शेती, यामुळे या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे मागणी केली होती। शिरोली MIDC मध्ये मोठ्या मालवाहतूक गाड्या येण्यासाठी आणि जाण्यासाठी शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन स्मॅक आणि उद्योजकांची पण मागणी होती, त्यामुळे या ठिकाणी आता बोगदा होणार आहे। तसेच नागाव फाटा येथे मोठा अपघात पॉइंट असल्याने, तसेच दोन्ही बाजूला ट्रान्सपोर्ट व्यवसाय असल्याने मोठ्या व्यावहारिक गाड्यांची रेलचेल असते। तसेच नागाव आणि शिरोली गावातील स्थानिक लोकांसाठी या ठिकाणी बोगद्याचे काम सुरू आहे। शिरोली सांगली फाटा येथे सांगलीला जाण्यासाठी जुना एक मार्गी मोठा बोगदा होता, आता दोन्ही बाजूला बोगदा या ठिकाणी होत आहे। तसेच उजगाव फाटा येथे हुपरीला जाणाऱ्या मार्गावर सध्या लहान बोगदा असल्याने सध्या या ठिकाणी वाहतूक कोंडी होते। या ठिकाणचा सध्याचा बोगदा पाडून नवीन 20 मीटरचा बोगदा केला जाणार आहे। तसेच उजळाईवाडी, KIT, गोकुळ शिरगाव, कणेरीवाडी या ठिकाणी पण 20 मीटरचा बोगदा केला जाणार आहे। शिरोली MIDC मध्ये मोठे उद्योग आहेत। या ठिकाणी दररोज मालवाहतूक गाड्या येतात आणि जातात। या गाड्यांसाठी मोठा बोगदा पाहिजे। तसेच MIDC ला मोठे प्रवेशद्वार असणे आवश्यक होते। याबाबत स्मॅकने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे लेखी मागणी केली होती। मंगरायाची वाडी येथे दोन्ही बाजूला खाजगी लघु औद्योगिक वसाहत वसली आहे। या ठिकाणी दोन्ही बाजूला स्थानिक लोकांची शेती आहे, म्हणून या ठिकाणी मोठा बोगदा होणे गरजेचे होते। आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन हा बोगदा मंजूर करून घेतला आहे। तर मित्रांनो, यावर तुमचे काय विचार आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि आपला आजचा व्हिडिओ आपल्याला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आपण परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।